नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। गेल्या अनेक दिवसापासून सोशल मीडियावरती आपण अनेक गोष्टी अनेक व्हिडिओ पाहतोय, ज्यामध्ये बौद्ध समाज आता कशा प्रकारे प्रगती करतोय किंवा बौद्ध समाज असेल त्याचसोबत मागासवर्गीय लोक असतील, हे सर्वच कशा प्रकारची प्रगती करताय ते समोर जात आहे। त्यांचा डंका जो आता संपूर्ण जगामध्ये वाजत आहे। फक्त भारत देशातच नाही तर संपूर्ण दुनिया जगात त्यांचा डंका वाजताना दिसत आहे। अशाच्या आजच्या पार्श्वभूमीवरती आपण असे 3 लोक पाहणार आहोत की ज्यांनी ज्या भारतामधील अनेकांना घाम फोडला आणि त्यांचा डंका आता भारताबाहेर जगामध्ये देखील वाजताना दिसतोय। कारण त्यांनी अशा लोकांना घाम फोडला की जे इथे प्रस्थापित होते किंवा जे इथे राहत होते, त्या सर्व त्यांचं ऑलरेडी खूप मोठा असं अस्तित्व होतं। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, ही विनंती असेल। व्हिडिओ जर तुम्हाला मधातून सोडायचा असेल तर आत्ताच व्हिडिओ बंद करा। तर चला पाहूया ते व्यक्ती कोण आहेत ज्यांनी संपूर्ण जगामध्ये स्वतःचा ठसा उमटवला आहे। त्यांनी एक वेगळं असं कार्य केले ज्यामुळे त्यांचं सर्वच ठिकाणी नाव होताना दिसत आहे। परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। मित्रांनो, चंद्रशेखर आझाद हे नाव कोणाला माहीत नाही। चंद्रशेखर आझाद रावण हे नाव आपल्या सर्वांच्याच परिचयाचे आहे। त्यांनी ज्या आत्ता लोकसभा निवडणूक लढविली आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात ते निवडून देखील आले, ते जिंकून आले। हे सर्वात खास यामुळे आहे की ते उत्तर प्रदेशसारख्या राज्यातून निवडून आले, जिथे भाजपची खूप मोठी अशी लाट होती। भाजपने ज्या ठिकाणी आहे, ज्या राज्यामध्ये राम मंदिर बांधलं होतं, त्यासोबत भाजपने आपला हिंदूचा जो अजेंडा आहे तो त्या ठिकाणी लढविला होता, लावला होता, गाजविला होता। अशा प्रकारच्या राज्यातून जे आहे चंद्रशेखर आझाद यांनी चांगल्याच मोठ्या मतांनी त्या ठिकाणावरून विजय मिळवला आहे। आणि फक्त विजयच नाही मिळवला तर खूप मोठ्या अशा मताधिक्याने त्यांनी विजय मिळवला आहे। उत्तर प्रदेशमधील नगीना लोकसभा कॉन्स्टिट्यूशनमधून त्यांनी जवळपास 1,51,473 मते घेतली आणि त्यानंतर ते जिंकून देखील आले। एवढ्या मतांच्या फरकाने ते जिंकून आल्यामुळे त्यांचं सर्वच ठिकाणी चर्चा होताना दिसत आहे आणि त्यामुळे त्यांचा डंका जो आहे संपूर्ण जगामध्ये वाजत आहे। अनेक आंतरराष्ट्रीय मीडियाने त्यांची नोंद देखील घेतली होती। त्यांचे फोटो, त्यांचे अनेक व्हिडिओ देखील प्रदर्शित जे आणि वेगवेगळे आंतरराष्ट्रीय न्यूज मीडियाने प्रदर्शित केले होते। त्यामुळे चंद्रशेखर आझाद यांचा देखील जगामध्ये डंका वाजताना दिसतोय। त्यानंतर ती दुसऱ्या नंबरवरती येतात बळवंत वानखेडे। बळवंत वानखेडे यांनी अमरावतीमधून लोकसभा निवडणूक लढविली होती। त्या ठिकाणी लोकसभा निवडणूक लढवित असताना त्यांनी काँग्रेसकडून त्या ठिकाणावरून उमेदवारी घेतली होती। परंतु विशेषत बाब अशी आहे की ते मागासवर्गीय बौद्ध असताना देखील त्या ठिकाणावरून ते जिंकून आले। ज्या ठिकाणी नवनीत राणा ज्यांनी की खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी आपलं बॅकग्राऊंड तयार केलं होतं, भाजपचं त्यांना मोठ्या प्रमाणात समर्थन होतं, भाजप त्यांच्या पाठीशी उभं राहिलं होतं। अनेक दिग्गज नेत्यांनी म्हणजे जवळपास आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी देखील त्या ठिकाणी सभा घेतली होती। गृहमंत्री जे आहेत अमित शहा यांनी देखील त्या ठिकाणी सभा घेतली होती। अनेक दिग्गज लोक त्यांना निवडून आणण्यासाठी त्या ठिकाणी शर्तीने प्रयत्न करत होते। त्यासोबत ज्यावेळेस आपल्या महाराष्ट्रामध्ये हनुमान चालिसाचं प्रकरण घडलं होतं, त्यामध्ये नवनीत राणा व त्यांचे पती जे आहेत त्यांनी अग्रगण्य होऊन त्या ठिकाणी त्यांनी मोठ्या प्रमाणात लढा देखील दिला होता। असे सर्व असताना, अशी त्यांचं बॅकग्राऊंड असताना देखील बळवंत वानखेडे यांनी त्यांना तोंड कशी पाळलं आणि त्यांना त्या ठिकाणी त्यांचा पराभव करत त्यांनी ज्या मोठ्या मताधिक्याने त्या ठिकाणी विजय मिळवला आणि त्यानंतर अक्षरशः बळवंत वानखेडे जिंकलेले असताना, खासदार बनलेले असताना देखील त्यांना सरकारी ऑफिस देण्यासाठी भाजपच्या लोकांकडून टाळाटाळ केली जात होती। तरी देखील त्या ठिकाणी त्यांनी लढा दिला, त्या ठिकाणी ते उभे राहिले आणि आता त्यांनी शेवटी ते सरकारी ऑफिसही मिळविलं आणि त्याचसोबत नवनीत राणासारख्या दिग्गज नेत्यांचा त्यांनी पराभव देखील केला आहे। यानंतर येतो नंबर डॅनी। डॅनी हा एक अभिनेता आहे। त्यांनी एक काळ मोठ्या प्रमाणात गाजविला आहे। ज्यावेळेस त्यांनी काळ गाजविला त्यावेळेस आपण पाहू शकतो की त्या काळामध्ये अक्षरशः मागासवर्गीय लोकांना किंवा त्यासोबत जे कोणी लोक असे होते की जे मागासवर्गीय जातीमधून येत असत, त्यांना कुठल्या प्रकारचं समर्थन किंवा कुठे त्यांना काम करण्याची संधी दिली जात नसे। परंतु डॅनी यांनी त्या काळामध्ये खूप वेगवेगळ्या पिक्चरमध्ये, मूव्हीजमध्ये काम केलं आणि आंतरराष्ट्रीय दर्जावरती आपल्या स्वतःचा सिक्का त्या ठिकाणी त्यांनी उमटवला। घातक असेल, त्यासोबत अग्निपथ असेल, इंडियन असेल, हम असेल, असे अनेक चित्रपट जे की ज्या काळामध्ये गाजले होते, 1900च्या दशकामध्ये मोठ्या प्रमाणात गाजले होते, त्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं। त्या ठिकाणी त्यांनी मोठ्या प्रमाणात आपली भूमिका साकारली। वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये त्यांनी आपले योगदान दिलं आणि त्यानंतर त्यांनी खूप स्वतःचं मोठं असं नाव कमविलं आणि त्यामुळे जगामध्ये त्यांचा दणका वाजताना आपल्याला दिसत आहे। अनेक आंतरराष्ट्रीय मीडियासोबत त्यांच्या मुलाखती आपल्याला पाहायला मिळतात। अनेक आंतरराष्ट्रीय न्यूज पेपर जे आहेत त्यामध्ये त्यांच्याबद्दल लेख देखील आपल्याला वाचायला पाहायला मिळतात। तर मित्रांनो, हे 3 टॉपचे असे लोक होते। यानंतरचा पार्ट 2 जर तुम्हाला पाहायचा असेल, ज्या लोकांनी आपल्या जगामध्ये स्वतःचा डंका वाजविला, असे बौद्ध समाजाचे लोक तुम्हाला पाहायचे असेल तर खाली पार्ट 2 कमेंट नक्कीच करा। आजच्यासाठी एवढंच, धन्यवाद।